गेलं का? एवढी पब्लिक होती. मारायचं नव्हतं ना, आता त्याला काय टाइम लावायचा. जेवण चालू होतं ना. तिकडे जाते ते तिकडे पळवी जाय इकडे मी तर नेऊ आले इथं बस व्हिडिओ काढेल इकडे बाळा मागे तू इथं बस तिथं बस ना तिथं बस साप आहे इथं. तर नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी, जय शिवराज, जय मल्हार. तर आज आम्ही कवठे बिरेवाडी येथे बाळासाहेब सेठ ढेमरे त्यांच्या असे साप पाऊस झाल्यामुळं बाहेर पडतात आणि अशा घराच्या शेजारी येऊन बसतात. तर सर्व शेतकरी मित्रांनी काळजी घ्या. असं संध्याकाळच्या वेळेस गायांना चारा वगैरे किंवा काही काम करताना पूर्ण लक्ष द्या, तरच हात घाला. कारण ते येऊन बसतात आणि ज्यावेळेस आपण हात घालतो त्यावेळेस ते शिकार म्हणून आपल्या हाताला पकडण्याचा प्रयत्न करतात. तर सर्वांनी काळजी घ्या. तर नंबर कोण दिला तुम्हाला? तर आमचे मित्र गुलाबराजेजी गरिबांचे कायवारी यांनी नंबर दिल्यामुळं आम्हाला छोटीशी सेवा करण्याची संधी भेटली. तर हे मित्र आहे, सर्वांचं खूप खूप अभिनंदन. त्यांनी आत्तापर्यंत कंप्लीट 1-2 तास लक्ष ठेवलं. तुम्ही पण असे साप दिसले तर लांबून लक्ष ठेवा, जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका आणि जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा, ते येऊन पकडून सुरक्षित जंगलात सुटतील, जेणेकरून आपलाही धोका टळेल आणि त्याचाही मुख्य जीवाचे त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहोत आम्ही. आतून आहेत ना, लक्ष राहू द्या. डबल पडदी हाणायचं नाही. पकडायचं लक्ष राहू द्या. आपण देऊ उठा. त्याच्या आतून कागदाच्या आतून आतून जागा आहे. तुम्ही इकडून लक्ष ठेवा. हा इकडून गजले मोबाईल आहे. अरे एवढी नका जावं म्हणजे इथं सोबी राहते तिथंच म्हणलं उभी राह, पण अशा ऐकत नाही. पकड आहे का? तार तोडावाच लागेल. इकडं रिटर्न नाही ना गेला? थोडं साईड मागत राहा. पकड आहे ना पाहिला होता. इथून ना, इथून फक्त इकडे आलाय तो. इथं होता, इथून इकडे आलाय. पुढे पाठीमाग पण लक्ष राहू द्या, ती नजर चुकून जाऊ शकते. चल लवकर उठ लवकर. अगं ती गाडी सोड ना खाली, ती गाडी खाली सोड. अगं ते सोड खाली, मला व्हिडिओ काढायचे. खाली सोड, लई येडी पोरी. खाली जे म्हणते खाली सोड.
ए आतमध्ये सर आला बा तर मित्रांनो पाहू शकता नाग जातीचा साप आहे. तर याला इंग्लिशमध्ये इंडियन स्पेटिकल कोब्रा म्हणतात. तर खूप घातक असतो हा साप. तर त्याला धोका वाटला तर तो असा फणा काढतो. आणि फणा काढला तर जवळ जाऊ नका, तो चेतावणी देत असतो की तुला पाहायचं का धोका आहे. आणि साप मुद्दाम होऊन चावण्यासाठी बाहेरून असतो. शिकारीच्या शोधात येत असतो. मारण्याचा प्रयत्न करतो किंवा चुकून पाय पडला तर तो त्याचा जीव वाचवण्यासाठी चावा घेतो. चुकून जाऊन झाला तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये असं तंत्रमंत्र झाडपाला किंवा भगत याच्यात वेळ वाया घालू नका. आपल्या ग्रामीण भागात माहिती नसल्यामुळं लोक जास्त करून भगत किंवा तंत्रमंत्र झाडपाला याच्यात वेळ वाया घालतात आणि रुग्णाला जास्त होतं. तर असं न करता जितकं लवकर होईल तितकं सरकारी हॉस्पिटलमध्ये जा, तिथे मोफत उपचार असतात. तर त्याला जास्त त्रास न देता आपण पॅक करू. बरं नाही ना बरं एक हे ना बरणी होती आता तर यांच्यामुळं साप पकडण्यासाठी खूप मदत झाली, कारण त्यांनी कंटिन्यू लक्ष ठेवलं. तुम्ही पण असं दिसला साप लांबून लक्ष ठेवा. आपली लहान लहान लेकरं असतात त्यांना पण बाजूला ठेवा. घरमालक बाळासाहेब घरमालक बाळासाहेब यांच्या मुलाला छोटीशी सेवा करण्याची संधी. तसेच आमचे मित्र गुलाबराजे भोसले त्यांचं पद भाजपाध्यक्ष, गुलाबराजे भोसले भाजपाध्यक्ष. तसेच नवनाथ शेट्टी कोण आहे तुमचा नंबर आहे माझ्याकडे पण ते म्हणजे अशी गाठ नव्हती. तर हे सर्व मित्र यांचं खूप अभिनंदन. त्याचं लक्ष त्याच्या घरात तर असे साप जरी धोकादायक असले तरी ते पर्यावरणासाठी वाचवणं खूप गरजेचं आहे, कारण याच्या भीतीमुळं लोक जंगल झाडे तोडणार नाही. सहा सात पिल्लं खाली तर मित्रांनो हे मानवी जीवासाठी घातक असले तरी तितकेच महत्त्वाचे आहेत, कारण यांच्यामुळं याच्या भीतीमुळं लोक जंगल झाडे तोडणार नाही. आणि जंगल झाडे तोड थांबली तरच आपण वाचू शकतो, कारण झाडांपासून ऑक्सिजन भेटतो, पर्यावरण संतुलित राहतं. तसंच पाऊस पाणी भरपूर होतो. यावर्षी आपल्याला अनुभव आलेला आहे की 30 ते 40 टेम्परेचरचा सामना करावा लागला आहे, खूप त्रास सहन करावा लागला. आणि इथून पुढं जरी झाडतोड थांबली नाही तर खूप त्रास सहन करावा लागेल. म्हणून प्रत्येक व्यक्तीला आमची हात जोडून विनंती आहे की कमीत कमी एक झाड लावण्याचा प्रयत्न करा, झाडे वाचवण्याचा प्रयत्न करा आणि असे वन्यजीव वाचवा, पर्यावरणाला साथ द्या. तर तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. जय आदिवासी, जय शिवराय, जय मल्हार. तुमचा नंबर का